वाळकी बुद्रुक येथे भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न। भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता वाळकी बुद्रुक येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते। आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व भारतीय जनता पार्टीचे पक्ष संघटन अधिक मजबूत व्हावे या हेतूने हदगाव पूर्व मंडळाच्या वतीने कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते। मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, प्रमुख पाहुणे माजी आमदार अमरनाथ राजूरकर, किनवटचे आमदार भीमराव केराम, उमरखेडचे आमदार किशनराव वानखेडे, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, तातेराव वाकोडे या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी हदगाव तालुका अध्यक्ष भागवतराव देवसरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। तालुक्यातील सर्व प्रमुख भाजपचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। खूप उशीर झाला याची मला जाणीव आहे। संध्याकाळी मी कालच भागवतला म्हणलो होतो, बरोबर यायला बहुतेक 7 वाजतील मला असं मी अंदाज घेतला होता, कारण की काल भाजपाची मराठवाड्याची मीटिंग संभाजीनगरला काल झाली आणि त्या मीटिंगला सन्मान्य मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सर्वच होते आणि मीही त्या बैठकीला होतो। मुख्यमंत्री यायला जवळपास 8 वाजले आणि मग 8ही जिल्हे काल रात्री चर्चेमध्ये निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बोलवण्यात आले होते। मी काही जास्त वेळ थांबलो नाही। मी धाराशिव, नांदेड आणि पहिला जिल्हा जो घेतला तो होता लातूर, हे 3 जिल्हे सांभाळून मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली। म्हटलं मला उद्या सकाळी माहूरला जायचं आहे आणि माहूर तालुक्यातले कार्यक्रम करून संध्याकाळी हदगावमध्ये जायचं आहे, त्यामुळे म्हटलं मला थांबणं कठीण होईल, कारण लांब अंतर खूप आहे आणि मला पोहोचणं आवश्यक आहे। त्यामुळे मी आज पहाटे रात्री निघालो, परंतु पहाटे निघून मग यायला मला 11 वाजता सकाळचे आणि मग माहूरपासून सुरू झालं की आत्तापर्यंत चालला कार्यक्रम आणि तुमचा शेवटचा कार्यक्रम। 10 मिनिटं विचार केला गावात कोणी शिल्लक आहे की नाही भाषण ऐकायला विचार करत होतो, पण आपला आभारी आहे मी की आपण आज सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये आणि बँड चालू होता, मला वाटतं बँड त्यामुळे तुमचा उत्साह, तुमची उपस्थिती आणि तुमच्या सर्वांनी मिळून जे स्वागत केलं त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो। हदगावमध्ये यापूर्वी अनेक वेळा आलेलो आहे, म्हणजे काही नवीन नाही आहे। याच रोडवर आमदार आहेत, खासदार आहेत। पुढे मी विचारत होतो पण रस्ता बरा दिसतोय म्हणजे मला सांगितले याच रोडवर आमदार पण आहेत, याच रोडवर माजी आमदार आहेत, पुढे खासदार आहेत, पण हरकत नाही। पण म्हटलं मी निर्णय घेतलेला आहे की ज्यावेळेस मी भाजपामध्ये आलो एक विचार केला की देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने आज काम करतंय, मग ते देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी गेल्या वर्षभरापासून फार जवळून पाहतोय। धडाक्यात काम चालू आहे। देश पुढे गेला पाहिजे, विकसित भारताची कल्पना त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशासमोर मांडली आणि केवळ आश्वासन नाही तर 2047 पर्यंत विकसित भारत झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्रही होणार आहे आणि त्याच्यामध्ये विकसित नांदेड सुद्धा होणार आहे। आणि दिसतंय ना, काही नुसता घोषणा नाही आहे, दिसते प्रत्यक्षात की काय विकासाची कामं कुठे कुठे कुठल्या क्षेत्रात सुरू आहे। प्रत्येकाला जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत, प्रत्येकाला मोठं काम सोपून दिलं गेलेलं आहे, जे आम्ही क्वचितच अगोदर पाहिलं आणि त्यामुळे वाटलं की ठीक आहे, जिथे आपल्याला काही संधी म्हणण्यापेक्षा जिथे कुठं विचार होत नाही, जिथे मराठवाडे तेच विषय घेऊन वारंवार जाऊन सुद्धा फार त्याच्यामध्ये काही प्रगती होत नाही, तर मोदी साहेबांनी जर आपल्याला आठवण केली, अर्थात त्यांनी मला बोलून घेतलं होतं, मी नाकारणार नाही। मोदी साहेबांनी मला बोलून घेतलं, अमित भाईंनी मला बोलून घेतलं आणि त्याने सांगितलं मला की तुम्ही महाराष्ट्रात काम करा, तुमच्यावर ज्या पद्धतीने
तुम्हाला जे काही भोगावं लागलं ते मी तुम्हाला कमिट करतो की तुमचा मान सन्मान भाजपामध्ये 100% राखला जाईल. मी त्यांना सांगितलं माझ्या मान सन्मानाविषयी नाही आहे. आयुष्यामध्ये मान सन्मान भरपूर भेटला हे मी कबूल करतो, त्यात काही कमी झालेलं नाही आहे. परंतु मला वाटतं की जे काम ज्या पद्धतीने मोदी साहेब देशामध्ये करत आहे त्या पद्धतीने आगामी काळामध्ये त्या देशाचं नेतृत्व 10 वर्ष तर होऊन गेली, आता हे तिसरं टर्म मोदी साहेबांची आहे. म्हणजे 15 वर्ष सातत्याने ज्या व्यक्तीला देश उचलून धरतो, त्यांना सत्कार करतो, सन्मान करतो, निवडणुकीत निवडून देतो, त्या नेतृत्वाला आपणही साथ दिली पाहिजे ही भूमिका घेऊन मी या ठिकाणी काम करायला लागलो. मला आशा आहे की आपल्याही तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आगामी काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनामध्ये भावना आहे. आपण पाहिलं ना, अनेक पाहिले सहकारी, त्या सहकार्यांना मी ताकद दिली, भरपूर दिलं. जिल्हा परिषदपासून पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत काही कमी नाही केलं आहे.